नमस्कार, मी सचिन भोसले. आपण शांतीनगर भागात इलेव्हन स्टारच्या पुढच्या वस्तीमध्ये आहे आणि तुम्ही हे लोकांचे बिल बघू शकता. नंदू हो जरा दाखवा जरा हे बिल बघा. विनोद साठे 6,500 रुपये बिल आहे. हे बिल बघा. 3,080 हे बिल बघा. 3,020 हे बिल बघा. 4,500 रुपये. तुम्ही आजूबाजूला बघा. ह्या महिला ज्या आहेत या काम करून घर सांभाळणाऱ्या महिला आहेत. त्यांच्या घरातली दिवसभर तर लाईट शक्यतो चालूच नसती. मावशी किती दिवस झाले तुम्हाला बिल येते? अरे बाबा, वर्ष 2 वर्ष होत आले आंधळ्या आणि भरत आलो रे आम्ही. लॉकडाऊन पासून वर्ष 2 वर्ष झाले. लॉकडाऊन पासून. तुम्हाला किती वर्ष झाले? मला पण वर्ष झाले. एकदा ते कट करून नेली होती लाईट. तुम्हाला? आमचे भी केस मैं हिंदी में बात कर रहा है. तुमको कितने दिन से ये ज्यादा बिल आ रहा है? पहला कितना आने का? पहला कितना आने का? पहला आने का 1,000 1,500 500. तुम्हाला किती यायचं? पहिला 500 पर्यंत येत होता. तुम्हाला 500 600 700 800 असा येत होता. तुम्हाला किती यायचं आजी? आम्हाला यायचं दोघांमध्ये 2,000. आता वेगळं वेगळं घेतलंय ना तर बघा हे असं आहे. आता कशाने आणायचं ह्या लाईट वाल्यांना? तुमच्या घरात काय गोष्टी अशी मोठी किल्ला बिल वाढती? काहीच नाही. तुमच्या घरात मावशी काय टीव्ही? नेमका मुद्दा सांगायचा. या सगळ्यांच्या घरामध्ये पाणी आलेलं आहे. यांचे मीटर खराब आहेत. प्रशासनाला आम्ही लेखी विनंती केली की सगळ्यांचे मीटर चेक करा. प्रशासनाने स्पष्ट सांगितलं आम्हाला की ज्यांचे मीटर खराब आहेत त्यांना बोलवा. म्हणजे आम्हाला गरज आहे. 4,500 बिल घेता तुम्ही, 6,500 बिल घेता. बिल नाही भरलं की बिल कट करता, टॅक्स घेता, घरपट्टी घेता, नळपट्टी घेता. म्हणजे मी या गोष्टीचा जाहीर निषेध व्यक्त करतो. तुम्ही सुविधा देत नाही आणि नागरिकांना त्रास देताय. त्या मावशी त्या कामाला जातात, त्या ताई कामाला जातात. मी प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही लोकांनी इथं येऊन हे मीटर दुरुस्त करून द्यायचे मोफत. नाहीतर आम्ही तुमच्या MSCB सोबत आंदोलन घेणार. आणि मी स्पष्ट सांगतो की आंदोलन घेणार आणि तिथे उठणार नाही. उपोषण घेऊयात. आपण आंदोलन घेऊ MSCB सोबत. तुमच्या एकट्याचा प्रश्न नाही. हे जे बिल आहेत ना, हे बिल, हे जे फ्लॅट मध्ये लोक राहतात ना, त्यांना पण एवढं बिल नसेल. त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, AC आहे, टीव्ही आहे का नाही, मोटर आहे. आम्ही तर इकडे लाईट असली की लगेच बंद करतो. 1,270 का काय एक त्याप्रमाणे ठीक आहे. 6,500 आले, त्यांना 4,500 आले. तर नेमका मुद्दा असा आहे की वस्तीमध्ये तुम्ही काहीतरी कारण सांगता. हे मीटर चेक करा, वायरिंग चेक करा. आणि जर ह्याप्रमाणे जर बिल नसेल येत तर यांचे पैसे आम्हाला परत पाहिजे. जास्तीचे पैसे नाही तर आम्ही गुन्हा दाखल करूया. कापायला आले ना त्याच्यावर मी आता गेले होते ना आपण आंदोलन 300 रुपये परत त्या माणसांना काही बोलायचं नाही. MSCB वाल्या कापलं बिल कापलं. पण आपण सगळे मिळून त्यांच्या ऑफिसला जाऊ, एक दिवस आंदोलन घेऊ. आता हे जे काम आहे ते आता करून घेऊ. माझ्यासोबत एक माणसाने चला.